विठ्ठलायुष्याचा दोरा येरवाऊगा पसारा टाकोनी पडती रांडा पोरे अंती होती पाट मोरे अवघे सुखाचे सांघाती कोणी कामा नये अंती टाकोनी पडती रांडा पोरे अंती होती पाट मोरे चोखा म्हणे मी फजित खोर चोखा म्हणे मी फजित खोर माझे माझे नि म्हणती घर टाकोनी पडती रांडा पोरे अवगे होती पाट मोरे विठ्ठला 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 तुटला आयुष्याचा दोरा एरवाऊगा पसारा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझ्या रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सदाशिया दुसरे चरण सदाशिया दुसरे चरण सदाशी जय जगवादान कथेचा विस्तार जगवादान कथेचा विस्तार जगवादान कथेचा विस्तार जगवादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरयुंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा स्विटनिलय सरस्वती नमस्तुते यच्चावतन सकल शास्त्राणि भूषितं महामंगलं जायते संस्कृतास्थित सम्मते रामायणादि नमो नमः आता वैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोताची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता ज्ञान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वरा राका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यातू जो जान ब्रह्म याचास तू नारद नाम नाम चक्षुषु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बडी तो संभाजी जान नवाडी कावतरला जयाची आकुडी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला 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 रायगडी मंदिरी वसे माझ्या राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती नमस्कार माझ्या तया छत्रपती शिवाजी जय विठ्ठला 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 सरस्वती माते मज
या विस्मृती येतो का कुडती तुझी लागी आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा टाकोनी पडती रांडा पोरे अंती होती पाट मोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय अधिकार संपन्न साधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असीम भक्त लढीवाळ भक्त असणारे पंढरपुरातीलच संत चोखोबारा यांचा मृत्यू प्रकरण पटवून देणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आजचा अभंग हा संत चोखोबारा यांचा अभंग आहे. चोखोबारा या अभंगातून मृत्यू प्रकरण पटवून देतात की मानवी जीवनाला आपण या संसारामध्ये जीवन जगत असताना मानव देह धारण करून आले असताना माणसाचा मृत्यू कसा होतो आणि माणसाच्या संगतीला कोण कोण असतं ज्याला आपण आपलं म्हणतो ते आपले कितपर्यंत आहेत असा सुंदर गोड असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सर्वांना आज विशेष वाटेल. बहुतेक लोकांनी ऐकलाही असेल मला वाटतं, पण कदाचित काही लोकांना वेगळं वाटत असेल. नेहमीचा अभंग आपले असतात पण आजचा अभंग वेगळा वाटतो. अभंग चोखोबारायांचा आहे. शब्द वापरलेले आहेत कानाला वाटतात. ते चोखोबारायांनी खालचे शब्द का वापरले याचं सर्व आपल्याला चिंतन या ठिकाणी करायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपण किम निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि हा एक दिवसीय भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. तर किम निमित्ताने प्रासंगिक कार्यक्रम आहेत. आपल्याच गावातील प्रतिष्ठित आणि गोड स्वभावाचे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे गावातील परिचित अशी व्यक्तिमत्व आपल्यातून जाऊन जवळजवळ आजचा मला वाटतं 9वा दिवस आहे. स्वर्गीय नाना जयराम पाटील दादांना जाऊन जवळजवळ 9 दिवस या ठिकाणी झालेले आहेत आणि उद्याचा त्यांचा 10वा आहे. त्या 10व्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही भगवंताच्या नामस्मरण रूपी कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी गावामध्ये आल्यानंतर मला कळालं नानांबद्दल खूप गोड व्यक्तिमत्व असं प्रतिष्ठित या गावामधले एक. त्यांच्या पश्चामध्ये त्यांना 2 मुलं. मोठ्या मुलाचं नाव आहे आदरणीय योगेश नाना पाटील, बरोबर आहे ना, आणि 2 नंबरचे चिरंजीव आहेत त्यांचे दिनेश नाना पाटील.
कैलासवासी नानांचा हा सुखाचा संसार, अगदी आनंदाचा, 2 पुत्र, आपण म्हणतो पुत्र म्हणजे पूत नावाच्या नरकातून जो उद्धार करतो त्याला पुत्र म्हणतात. आणि उद्धार करण्याचे साधन म्हणजे हेच भगवंताचे नामचिंतन. पण आज आपण वेगळे शब्द ऐकतो. सरकार आपल्याबद्दल काय लिहितं, तुम्हाला किती आपत्य आहे. काय म्हणतं? आपत्य. जो आपत्ती आणतो त्याचं नाव आपत्य. जो आई वडिलांवर आपत्ती आणतो त्याचं नाव अपत्य म्हणतात. पण आपला शास्त्रीय शब्द आहे मुलगा, पुत्र. पूत नावाच्या नरकातून तो तारतो आपल्या पितरांना, म्हणून त्याला पुत्र म्हणतात. असे सुंदर या ठिकाणी 2 मुलं आहेत, सुनबाई आहेत, त्यांचे नातवंड आहेत, परेश दिनेश पाटील आणि निरंजन योगेश पाटील. तसेच त्यांचे भाऊ आहेत अरुण काळू पाटील, दिलीप काळू पाटील, सुरेश जयराम पाटील आणि समाधान सुरेश पाटील. असा सुखाचा या ठिकाणी मोठा हा परिवार. आणि या परिवाराला सोडून ते निघून गेले आणि या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि या दुःखाच्या डोंगर कोसळल्यामुळे यांच्या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी आहोत. परमेश्वर आमच्या कैलासवासी नानांच्या आत्म्याला चिर शांती लाभो, ही सर्वात अगोदर मी श्रद्धांजली अर्पित करतो. या ठिकाणी कैलासवासी नानांना 3 बहिणी पण आहेत. उषाबाई हिरालाल बोरसे इंगोणे येथे राहतात आणि मंगलबाई दिवाण ठाकरे वारकुंडाने येथे राहतात. निर्मलाबाई रंगराव बोरसे दत्ताणे. तुम्ही म्हणणार महाराज सगळ्यांचं नाव घेणं या ठिकाणी उचित आहे का? आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो किम निमित्ताने आहे तर कैलासवासी नाना जयराम पाटील यांच्या स्मरणार्थ, यांचं पुण्यस्मरण म्हणा, या निमित्ताने आपण त्यांच्या परिवारातलं या ठिकाणी नाव घेऊन त्यांच्यासाठी काही ना काही मनी ऑर्डर आपण त्या ठिकाणी पाठवतो. काही लोक विचार करतात की महाराज मनुष्य गेल्यानंतर काय राहतं, सगळी माती होते. संतही सांगतात, देवही सांगतात, तुम्हीही सांगतात, आम्हीही सांगतो, गेल्यानंतर त्याची माती होते. आपण या ठिकाणी जो दशक्रिया विधीचा हा कार्यक्रम आहे, मला आवर्जून सांगावसे वाटतं या ठिकाणी, कारण हे प्रासंगिक कीर्तन आहे, नैमित्तिक कीर्तन आहे. याला विषयाला धरूनच चालावं लागतं, याला विषयाचा बाहेर जाऊ लागत नाही. हे काही सप्त्यातलं कीर्तन नाही की कुठलाही विषय सांगितला, कुठलाही अभंग घेतला, तसं चालत नाही. मृत्यू प्रकरणामध्ये तुम्ही वाढदिवसाचा अभंग घेऊ शकत नाही किंवा जन्माचा अभंग घेऊ शकत नाही, आणि जन्माच्या वेळेस मृत्यू प्रकरणातील अभंग घेऊ शकत नाही. याला शास्त्र म्हणतात. मी तुम्हाला एक आजचा 10व्याचं शास्त्र, तुम्ही या ठिकाणी गावामध्ये बहुतेक ठिकाणी कीर्तन ऐकले असतील किंवा गरुड पुराण ऐकले असतील. आपल्याला शास्त्र काय म्हणतं, आपण 10वा 13वा का घालतो? मनुष्य जीवनामध्ये जेव्हापासून या मृत्यू लोकामध्ये येतो तेव्हापासून त्याच्यावर संस्कार लादले जातात. आपल्या जीवनामध्ये आपल्यावर किती संस्कार होतात शास्त्र पद्धतीने? बोला, माहिती ना कोणाला तरी? 16 संस्कार, बरोबर. 16 संस्कार आपल्यावर होतात. 16चे 16 संस्कार सांगायला आपल्याला या ठिकाणी वेळ पुरणार नाही, परंतु या 10व्या आणि 13व्याच्या संस्काराचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपण अभंगाकडे वळणार आहोत, कारण हे निमित्ताला धरून कार्यक्रम आहे. आपल्या घरातला बाप जातो, दुःख हे मुलांना होतं, मुलींना होतं, घरातील नातू नातवंड सुनबाई यांना सगळ्यांना होतो. कारण आपल्यासाठी बापानं काय केलं नाही हे सगळं आपण डोळ्याने पाहिलेलं असतं. असतील बहुतेक मुलं की ते बापाचे उपकार मानत नाही, पण माणसाने जीवनामध्ये सर्वात महत्वाचा गुरु तो आई आहे. आईनंतर मग आपला बाप. तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ नका, तुम्ही कोण्या साधू संतांचा देवाचा सुद्धा पाया पडू नका. तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही कीर्तन करतायत असं का सांगतायत? माऊली सांगते, मी नाही सांगत. बाबांनो, आपल्या घरामध्ये
सकळ तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेशी शरीरे लोन की जे. सगळ्या तीर्थांचं तीर्थ हे आपलं आई वडील आहे. यांच्या चरणाजवळ जाऊन यांची सेवा करावी. यांना मन खुश आनंदी कसं राहील, यांना दुःख कसं कमी होईल. आता दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे महाराज. जगामध्ये सुखी कोणी नाही. कैलासवासी नानांना 13 वर्षापासून ते दुःखाशी निगडीत होते. असतं माणसाचं प्रारब्ध असतं, पण कधी कोणाला त्यांनी दुःख दिलं नाही महाराज. आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जरी त्यांना 12-13 वर्ष घरात राहावं लागलं तरी सुद्धा त्यांनी कोणाला दुःख दिलं नाही. उलट त्यांची सुनबाई असेल, मुलं असतील, यांनी त्यांची सेवा केली महाराज. सेवा करणं 1-2 दिवसाचं नाही आहे. मनुष्य 1-2 दिवसामध्ये किर होतो, त्याला सेवा नाही म्हणत. अखंड सेवा करणं. जर तुम्ही वर्षभर सेवा केली आणि एकच दिवस सेवा नाही केली तर तुम्हाला दुःख भोगावं लागतं. आपण आहे ना, शेजाऱ्याला कधी 10 वेळेस काही उष्ण दिलं तरी तो आनंदी होतो, आणि एकदाच त्याला दिलं नाही तर आपलं 10 वेळेचं वाया जातं महाराज. काही लोक असं असतात, 5 वर्ष या मुलाकडे, 5 वर्ष त्या मुलाकडे, 5 वर्ष त्या मुलाकडे. 4 मुलं असतात, 3 मुलांकडे 5-5 वर्ष असतात. त्यांच्याकडच्या सेवा होते आणि 4थ्या मुलाच्या घरी जातो आणि दुसऱ्या दिवशी मनुष्य मरतो. आता मला सांगा, त्यांची सेवा कोणी केली असेल? आपण म्हणतो म्हाताऱ्याचा जीव माझ्या घरी गेला, पण नाही, तुझं घर त्याला चाललं नाही. त्याचे 5 वर्ष त्या मुलाच्या घरी आनंदाने, जरी ती सुनबाई कदाचित वेळोवेळी माणसाला येतो थोडाफार बोलत असेल किंवा एखादा 5-10 मिनिटांनी उशिराने देत असेल, पण त्यांनी गोड करून घेतलाय महाराज. सेवा प्रत्येकाच्या मनात आहे, दुःख प्रत्येकाच्या मनात आहे, पण करण्याची ती स्थिती आणि मन हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वांनी आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. याच संस्काराला धरून हा वारकरी संप्रदाय आता आपल्याकडे सर्व ठिकाणी बाल संस्कार शिबिर स्थापन केलेले आहे. ज्यांना ज्यांना वाटत असेल की माझ्या मुलाने माझ्या सुनबाईनं म्हातारपणापर्यंत माझा जीव जाईपर्यंत त्यांनी सेवा करायला पाहिजे, मला वागवायला पाहिजे, त्यांनी संस्कार लावणं खूप गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला पुढे तोच विषय सांगणार आहे. तर आपल्या परिसरामध्ये जिथं काही बाल संस्कार शिबिर असेल वारकरी संस्थेचं, त्या ठिकाणी मुलांना तुम्ही छोट्या छोट्या मुलांना पाठवू शकतात आणि त्यांच्यावर ते संस्कार लादले जातात. हे का गरजेचं आहे? आज आपण जगामध्ये फिरत असताना आपल्याला सगळ्यात जास्त वृद्धाश्रम दिसतात, आणि वृद्धाश्रममध्ये तिथे गेल्यानंतर आपल्याला कोण दिसतं? जास्तीत जास्त म्हातारे, म्हणजे आई आणि वडील. ते कोणते? तुमचे माझ्या यांचे नाही बरं, नोकरीवाले श्रीमंत लोकांचे, ज्यांना वेळ नाही, जे विदेशात आहे, त्यांचे मुलं त्या वृद्धाश्रमामध्ये आहेत. आपण पेपरमध्ये बातमी वाचतो, TV मध्ये पाहतो, काय काय हाल आहेत. ते हाल पाहून मला तरी असं वाटतं, आपल्या गावामध्ये, या खर्द गावामध्ये येऊन आनंद झाला महाराज, की या ठिकाणी मला वृद्ध माता पितांचं दर्शन झालेलं आहे. मी माझं परम भाग्य समजतो, कारण बहुतेक गावामध्ये म्हातारे लोक दिसत नाही महाराज. पुढे चालून म्हातारे मुलांना सांगावं लागेल फोटोमध्ये, याला म्हातारे म्हणायचे, कारण आताचे म्हातारे होत नाही. जे होते ते चालले, पण आपल्या गावामध्ये रूढी परंपरा चालू आहे. आई वडिलांची सेवा होत आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच निमित्ताने जी ही सेवा यांनी केली आणि त्या सेवेचं फल आज आपल्याला या नानांना अर्पण करायचं आहे. कीर्तन का करावं, भजन का करावं? आपल्या घरामध्ये तर दुःख आहे, आपलं दुःखाचं तोंड आहे, पण या ठिकाणी जेवढं तुम्ही भजनाचं नामस्मरण, देवाचं नामस्मरण करणार, तेवढं पुण्य त्यांना लागतं. म्हणून हे कीर्तन करावं लागतं, भजन करावं लागतं. आमच्याकडे आहेत भरपूर प्रथा. अजून काही काही लोक वारले रात्रीला तर रात्रभर भजन करतात. खेड्यागावामध्ये असतात भरपूर, तुमच्याकडे सुद्धा असेल. रात्र जागरण करतात, रात्र काढतात, सकाळी ती अंत्यविधी होते. या अनुषंगाने तरी भगवंताचे नामचिंतन होतो. ज्या मनुष्याने आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नसेल, तो सुद्धा या ठिकाणी येऊन नारायण नारायण म्हणतो, त्याचं सुद्धा त्यामध्ये पुण्य फलाला येतं.
असा सुंदर या ठिकाणी भजना आणि कीर्तनाचा कार्यक्रम आपण नियोजन करत असतात. आज आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तर मला सांगायचं होतं तुम्हाला दशक्रिया विधीचा शास्त्रयुक्त 10व 13व आणि आपण जे करत असतो ते वर्ष श्राद्ध. माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला संस्कार लागतात ते 16. त्यापैकी आपण आपल्या जीवनामध्ये असं कोणी व्यक्ती आहे का या ठिकाणी की मी 16 संस्कार केले आहेत? बोटवरती करा बरं. केलेत का कोणी 16 संस्कार? कोणावर? आणि ज्याने केलं असेल तो इथंच नसेल ना. ज्याचा 16वा संस्कार झाला असेल तो इथं नसेल. तर संस्कार पहिला ऐका. 10वं का करतात, 13वं का करतात आणि वर्ष श्राद्ध का करतात? माणसाचा जीव गेल्यापासून 10 दिवसापर्यंत 10व्याला येतं ते 10 दिवसाचं त्याला 10वं म्हणतात. जीव गेल्यापासून जे 13वा दिवस येतो त्याला 13वं म्हणतात. 10वं ही विधी आहे आणि 13वं हे शास्त्र आहे. महाराज, विधी बदलता येते म्हणजे मागे पुढे करता येतं. आता ज्याच्या त्याच्या गावाची रूढी परंपरा असते. काही वेळेस भाऊबंदकीमध्ये लग्न वगैरे काही जुळलं तर 3 दिवसाचंही 10वं करता येतं, 5 दिवसाचंही 10वं करता येतं, 7 दिवसाचंही 10वं करता येतं आणि 10 दिवसाचंही 10वं करता येतं. पण 13वं मात्र 13व्या दिवशीच करावं लागतं. जरी तुम्ही 10व्याच्या दिवशी 10वं केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला 13वं करावंच लागणार. आणि जरी तुम्ही 13वं करणार असतील तरी तुम्हाला 10वं करावंच लागतं. याला शास्त्र म्हटलेलं आहे. का? तर याचं मी तुम्हाला एकदम स्पष्टीकरण करतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. माणसाचा जीव गेल्यापासून, या शरीरातून जीव गेल्यापासून 10 दिवस आपल्या घरामध्ये आपण काय विधी करतो? आपल्या घरातलं कोणीतरी एक व्यक्ती, मुलगा म्हणा, नातू म्हणा, कोणीतरी, आपण त्यांना अग्निडाग देतो, पाणी देतो. पाणी दिल्यानंतर आपण घरी येतो आणि त्या गाडग्याला असा छिद्र पाडतो एका दगडाने आणि ते छिद्र पाडून त्यांना पाणी अर्पण करतो. आणि तो दगड जीव आणतो ना आपण. आमच्याकडे त्याला घरी काही आणत नाही लोक, बाकीचे स्मशानात ठेवता, कोणी झाडाला बांधून ठेवतो, कोणी कोठ्यामध्ये ठेवतो. तर माणसाचा जीव गेल्यानंतर तो डायरेक्ट काही स्वर्गवासी होत नाही. त्याचा जीव या घरामध्ये आपण जेव्हा घरात दिवा लावतो, बघा भरपूर ठिकाणी प्रथा आहे आणि सगळ्याच ठिकाणी असतील ते, घरामध्ये असं पीठ घेतात, पिठाची रांगोळी करतात आणि त्याच्यावर दिवा ठेवतात आणि झाकून देतात. आणि सकाळी आपण त्याला पाहतो त्याच्यावर काय उमटलंय म्हणून. कोणाचे पाय उमटले, आमच्याकडे एकाचं कुत्र्याचे पाय उमटले होते. मग म्हणे कुत्र्याच्या जन्मामध्ये गेला. असं जर झालं असतं तर लोक, मंत्री संत्री हेलिकॉप्टर विमान घेऊन त्याला भेटायला गेले असते. दिवा लावा, दिवा लावू नका असं माझं म्हणणं नाही, दिवा लावावाच. कारण का? त्या दिव्याच्या ज्योतीमुळे 13 दिवस त्या माणसाचा जीव आपल्या घरामध्ये असतो. त्या 13 दिवसापर्यंत तो जीव जात नाही. जरी आपण स्मशानात घेऊन गेलो, राख करून आणली, अस्थी उचलून आणल्या, तरी त्यांचा जीव 13 दिवस त्या घरातच असतो. 13वं झाल्याशिवाय त्याला जाता येत नाही. 10वं झालं, नंतर 13वं झालं. 13वं झाल्यानंतर वर्षाने येतं एक 11 महिन्याचं वर्षिवायने म्हणतो आपण, वर्ष श्राद्ध. त्या अगोदर आपल्याला जे संस्कार केले जातात जीवनामध्ये, ते संस्कार म्हणजे आपले, पहिला संस्कार असतो आपला नामकरण संस्कार. जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नामकरण होतं. कारण जसं जन्माला बाळ येतं तसं नाव घेऊन येत नाही, ते आल्यानंतर त्याला नाव दिलं जातं. नाव दिल्यानंतर त्याचं पुढे लग्न विवाह होतं, म्हणजे संस्कार होतो. त्या संस्कारामध्ये आता तर काही राहिलंच नाही तसं संस्कार पद्धतीने. कारण एक रामायणातली गोष्ट आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचं लग्न गुरु वशिष्ठांनी नारदाला सांगून 3.5 मिनिटं उशिरा केलं होतं. तर 3.5 मिनिटं लग्न उशिरा झाल्याने
काय विघ्न आलं होतं, त्यांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता. आपलं लग्न किती उशिरा लागतं आणि आपल्याला किती वनवास भोगावा लागेल. 11चा टाईम आणि 3ला लग्न लागतं. मी सांगत नाही काय भोगावं लागेल. 3.5 मिनिटासाठी 14 वर्ष वनवास भोगावा लागला. विवाह संस्कार वेळेवर आपण नामकरण करतो, विवाह संस्कार काही वेळेवर होत नाही. मग आता हे झाले 3 संस्कार. 3 संस्कारापैकी आपल्याला 13 दिवसापर्यंत जी यात्रा चालते या जीवाची, त्या जीवाला 13व्या नंतर तो जेव्हा स्वर्गामध्ये जातो, 3 हे संस्कार आणि 3 नंतर 13 दिवसाचे 13 संस्कार होतात. किती झाले आता? 16. 3 संस्कार कोणते? एक गर्भ संस्कार, एक नामकरण संस्कार आणि एक लग्न संस्कार. हे 3 आपल्या जीवनामध्ये संस्कार होतात आणि याच्यानंतर गेल्यावर 13 संस्कार होतात. ते 13 दिवसाचे 13 संस्कार असतात. तेव्हा ते 16 संस्कार पूर्ण होतात. आता 13 दिवशी हे 13 दिवसानंतर तो जीव जेव्हा जातो त्याला जायला लागतात टोटल 48 दिवस स्वर्गामध्ये जायला. 48 दिवसामध्ये त्याचा प्रवास झाला की त्या ठिकाणी वैतरणा नदी येते आणि नदीच्या काठावर तो तिथं थांबतो. तिथं थांबल्यानंतर त्या नदीमधून त्याला पलीकडे जायचं असतं. त्याच्यासाठी लागतात त्याला जवळजवळ 39 दिवस. मग आता ती नदी तरून जाण्यासाठी काय अडथळा असतो तिथं? त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं, तुम्ही जीवनामध्ये काय काय कार्य केलं आहे? काय काय म्हणजे घर कितला आणि वावर कितला लिहितात, बांधात कितला, हे नाही बरं. तुम्ही अन्नदान किती केलं, तुम्ही कन्यादान किती केलं, वस्त्रदान किती केलं, ज्ञानदान किती केलं, कांचनदान, भूमिदान, गोदान, त्या ठिकाणी विचारलं जातं. सगळं दान केलं असेल आणि जर गोदान केलं नसेल तर ती तुम्हाला वैतरणा नदी ओंडालता येत नाही. ती नदी म्हणजे काही पाण्याची नसते बरं, ती मलमूत्र घाणाची भरलेली असते, खूप गंदगी असते त्याच्यामध्ये. महाभारतातला विषय. महाभारतामध्ये एक असं पात्र आहे, दान नाव शब्द काढलं की कर्ण समोर येतो. सगळ्यात मोठा दानशूर व्यक्ती जर कोणी असेल तर महाभारतातलं कर्ण आहे. जेव्हा कर्ण गेला स्वर्गामध्ये, स्वर्गामध्ये गेल्यानंतर यमराजाजवळ गेल्यानंतर कर्ण विचार करायला लागला, अरे जेवणाची वेळ झाली तरी सुद्धा मला जेवण नाही. त्याने यमाला सांगितलं, ए यम इकडे ये. म्हणे काय? मला भूक लागली, जेवण दे. तो यम म्हणले, असं तसं भेटत नाही. म्हणे का? म्हणे तुम्ही खाली मृत्यू लोकामध्ये असताना काय दान केलंय? म्हणे हा. म्हणे मी काय दान केलं सांगू का? म्हणे खाली जा म्हणे मृत्यू लोकात आणि गुगलला सर्च कर दान, यम नाव येईल म्हणे. यम काय? यमाला काय सांगितलं? तिथं दान शब्द टाक, तिथं कर्ण येईल म्हणे. कर्ण माझ्यासारखा दानसूर या जगात कोणी नाही. आणि खरंच म्हणे तू दानसूर होता, तुने भूमिदान केली, तुने कांचन दान केलेलं आहे, तुने त्या ठिकाणी अन्नदान, त्या ठिकाणी तुने सुवर्णदान केलेलं आहे, भरपूर दान केले तुने, भूदान, कांचनदान, सुवर्णदान केलेलं आहे. म्हणे मग तुने गोदान केलेलं आहे. म्हणे तुने अन्नदान केलेलं नाही. आणि कर्णाने कधी अन्नदान केलेलं नव्हतं. म्हणे मग आता काय आम्ही भुके राहायचं का? म्हणे नाही. अन्नदान जरी केलं नाही म्हणे, पण तू एकदा एक काय करायचं म्हणे, तुझ्याकडे जर जेवण मागायला यायचं कोणी तर त्यावेळेस तू या बोटाने धर्माचं घर दाखवायचा. जेवायला कोणी मागितलं तर तू सांगायचा त्या घरी जा, तिथं जेवण करा. तिथं ते जायचे, जेवण करायचे आणि तृप्त व्हायचे. म्हणे याच्यामध्ये तुझा एक प्लस पॉइंट आहे म्हणे. काय? की तुझ्या या बोटाने अन्नदान केलेलं आहे, म्हणजे तू दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे तुला जेवण तर नाही भेटणार, पण ज्या वेळेस तुला भूक लागेल त्यावेळेस मात्र तू तोंडात बोट घालायचं, तुझी तृप्ती होत जाईल. आता मला सांगा, कर्णासारखा दान देणारा माणूस जर स्वर्गामध्ये जाऊन उपाशी राहत असेल, आपल्यासारख्याने काय काय दान करायला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये 13 दिवसाचं दान करावं लागतं. काय हे 13 दिवसाचे दान? काय आपण आपल्या घरामध्ये 13 दिवस पित्र घालतो. दर महिन्याला पित्र असतो ना, आपल्याला पाहुणा असतो ना इकडे, पण ते दान आहे, अन्नदान आहे. हे अन्नदान केल्यानंतर तिथं गेलेला जीव तो त्या ठिकाणी यम राजाच्या दरबारामध्ये त्याला जेवायला भेटतं. तिथं काही असे हॉटेल नाही आहे.
तिथं काही तिथं धाबे नाहीये, तिथं काही मेस भोजनालय असं नाहीये. बरं तिथं काही उधारी चालत नाही. बरं तिथं काही आपण जाऊन पोचू शकत नाही. तिथं यमाने जे दिलं ते खावं लागतं. त्यामुळे इथंच तुम्हाला काय करायचे ते दान करा, म्हणजे अन्नदान करा. मग अन्नदान कसं असतं, आपण 13 दिवस आपण या ठिकाणी अन्नदान करतो, म्हणजे भाऊबंदकी वगैरे जेवू घालतात ना, आणि त्याच्यानंतर दर महिन्याला आपण पितर जेवू घालतो. ते दान केल्याचं पुण्य त्यांना मिळतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता तुम्हाला 13 दिवस आणि त्याचा प्रवास वैतरणा नदीपर्यंत जायला 48 दिवस लागतात. 48 आणि 13 किती झाले बाबा? 48 आणि 13 किती? 61 दिवस झाले. आता 61 दिवसाचा प्रवास आहे आणि ते वैतरणा नदी, मलमूत्राची गंदगीची नदी ओंडाळायला 39 दिवस लागतात. ती नदी कोणता मनुष्य ओंडाळू शकतो माहिती का? ज्याने जीवनामध्ये गोदान दिलेली, म्हणजे गाय दान दिली. आता गायच राहिली नाही तर काय दान देणार? जशी आली तशी कसायाला देतो. म्हणून पूर्वीचे लोक मरता मरता दानपून करायचे बाबा. गोदान म्हणजे गाय दान द्यायचे ब्राह्मणाला. आपण भाषाला देऊ शकतात, जावायला देऊ शकतात, मित्राला देऊ शकतात. गाय दान द्या. ज्याने गाय दान दिली त्याला ती वैतरणा नदी तरता येते. ती वैतरणा नदी तरायला 39 दिवस लागतात. 39 आणि 61 किती झाले? 100 दिवस झाले. 100 दिवसानंतर ती वैतरणा नदीपासून तर आपल्याला भगवंताच्या यमदरबारामध्ये जायला जवळजवळ आपल्याला 200 दिवस त्या ठिकाणी लागतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण केलेला जीवनामधला जोही आपला परिहार असेल, जे कार्य असेल, तो त्या ठिकाणी एक वकील असतो आपला, सरकारी वकील. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे चित्रगुप्त. तो आपली फाईल त्या ठिकाणी आरोपपत्र आपलं सादर करतो यम दरबारामध्ये आणि सांगतो आपल्याबद्दल. मग त्या ठिकाणी ते सुप्रीम कोर्टामध्ये केस चालते. आता आपले सुप्रीम कोर्ट प्रत्येक गावाला कोर्ट आहे, दिल्लीला, मुंबईला, औरंगाबादला, पण यम दरबारामध्ये एकच कोर्ट आहे. त्या ठिकाणी 200 दिवस 265 दिवसाची त्या ठिकाणी केस चालते. 265 दिवस केस चालते. मग ती केसचा निगडा कसा लागतो? जो मनुष्य या मृत्यूलोकामधून इहलोकामध्ये गेला आहे त्याने जीवनामध्ये केलेलं सत्कार्य, त्यानं केलेलं पुण्य, आणि तुम्ही वर्षभर जे पाहुणे जेवू घालतात, वर्षभर त्यांच्या नावाने हे केलेलं भजन कीर्तन, हे दोघं मिळून त्या ठिकाणी पुरावा सादर होतो. आणि तो पुरावा सादर केल्यानंतर यम दरबारामध्ये त्याचा निकाल लागतो. आणि निकाल लागतो तो दिवस त्यांचा असतो ते वर्ष श्राद्ध, त्याला म्हणतात पुण्यस्मरण. असा आपला हा 10 दिवसाचा प्रवास, 13वं आणि नंतर वर्ष श्राद्ध. जवळजवळ आपल्याला 365 दिवस, 1 वर्षाचा कालावधी या माणसाला म्हणजे या जीवाला त्या ठिकाणी यम दरबारामध्ये लागतो आणि तेव्हा त्या ठिकाणी त्याचा निकाल लागतो. मग तुम्हाला जर त्या ठिकाणी गेलेल्या आत्म्याला जर चिरशांती लाभत असेल, चांगला त्यांना जन्म मिळायला पाहिजे असेल, त्यांचा रिझल्ट चांगला लागायला पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी हे संस्कार आणि हे भगवंताचे नामचिंतन करावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग का हो म्हणणार तुम्ही? सगळ्यांचं असंच आहे का हो? सगळ्यांचं आहे. शास्त्र सगळ्यांसारखं, सगळ्यांना सारखंच आहे. महाराजांसाठी वेगळं लिहिलं असेल, माझ्यासाठी वेगळं असेल, असं काही नाही. जे तुमचं आहे तेच माझं आहे, जे माझं आहे तेच ह्यांचं आहे. काय कबीर महाराज सांगतात, आया सो जाएगा. जो आलेला आहे तो जाणारच आहे बाबा.
इथं कोणी थांबणार नाही, हा मृत्यूलोक आहे. या ठिकाणी फक्त एकच सत्य आहे, ते म्हणजे मृत्यू. मृत्यू लोकामध्ये फक्त मृत्यूच सत्य आहे. राया रंक फकीर, जो आलेला आहे त्याला जायचे, तो राजा असो का रंक असो का फकीर असो, कोणीही असो, त्याला या ठिकाणाहून जायचंय. मग जायचं कुठल्या मार्गाने, याच्यासाठी जीवनामध्ये कार्य करत असताना चांगल्या प्रकारे कसं कार्य करायला पाहिजे. बरं, काही न करता जर गेले तर मग काही त्यांच्या नावाने पुण्यस्मरणाने, जसं आपण एखाद्या व्यक्तीला अचानक जाण्याने, मुलगा असेल किंवा काही तरुण असेल, अचानक चालले जातात, मग त्यांच्या नावाने कुठेतरी आपण दान करतो, मंदिराला म्हणा, मठाला म्हणा, किंवा कुठेतरी तीर्थक्षेत्रावर, त्याच्या नावाचा उद्धार होतो, उदो उदो होतो. आता काही लोकांच्या घरामध्ये परिवार नसतो, पुढे वंश नसतो, मग ते काय करतात, काशी यात्रेला जातात आणि तिथं ते पिंडदान करतात. पिंडदान केल्यानंतर त्याची पुढची क्रिया बंद होऊन जाते. आता आपल्या परिवारामध्ये आपण आहेत म्हणून ठीक आहे, पुढे असं असतं, पिंडदान केल्यानंतर तुम्ही करा किंवा नका करा, पण जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या पूर्वजांचं म्हणजे पितरांचं आपण त्या ठिकाणी पित्र घालू शकतो, जेवण देऊ शकतो, त्यांना अन्नदान करू शकतो. हा झाला तुमच्या 13व्या दिवसाच्या 13 विधी. मग 14वाही होतो महाराज. 14वा कोणाचा होतो, ज्याच्या मधला विधी नाहीये. मधला म्हणजे गर्भसंस्कार आणि आपला 13वा, याच्या मधला संस्कार आहे विवाह बंध. विवाह संस्कार एक माणसाचा होत नाही, कोणत्या माणसाच्या, ब्रह्मचारी माणसाचा. मग त्याच्यासाठी 14वा दिवस आहे. आपल्यासाठी 13वा दिवस आहे, त्यांच्यासाठी 14वा दिवस आहे. ब्रह्मचारी माणसासाठी 14वा दिवसाची मुक्ती दिलेली आहे, आपल्याला 13 दिवसाची दिलेली आहे. झालं तुमचं म्हणणं. मग का हो, गर्भसंस्कार सांगा. आता संस्कारावरून बोलण्यासाठी आपल्याला संस्कार सांगायचे, ते गर्भसंस्कार. ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये गर्भ असतो आणि गर्भ असताना ती आई कुठल्या प्रकारे भगवंताची भक्ती शक्ती कुठलं कार्य करते, काय श्रवण करते, हे त्याच्यावर डिपेंड, त्या मुलाचा त्या गर्भावर परिणाम होतो. का, ती जीवनामध्ये काय कार्य करते हे त्या गर्भाच्या संस्कार घडले जातात. महाभारतातला विषय खूप सुंदर विषय आहे. महाभारतातलं एक अतिशय सुंदर पात्र आहे महाराज. भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला घ्यायला गेले. ज्या वेळेस सुभद्रा मैया गर्भवती होती तेव्हा ती तिच्या घरी असताना भगवान कृष्ण त्यांना घ्यायला गेले. म्हणजे त्यावेळेस असं काही गाडी, मोटार, स्कोडा किंवा इनोवा, विमान, हेलिकॉप्टर असं काही नव्हतं. पूर्वीच्या काळी रथ असायचे, रथ. आणि भगवान कृष्णाची द्वारका आणि सुभद्राची होती आपली हस्तिनापूर नगरी. हस्तिनापूर नगरी म्हणजे आजचं कुठलं शहर, दिल्ली. बरोबर, मला वाटलं शिरपूर बोलले कोणतरी. आजचं दिल्ली. शेकडो मैल अंतर आहे त्याचं. शेकडो मैल अंतर असून सुद्धा जाण्याकरता त्यावेळेस टांगा होता, रथ होता. मग आता एवढा प्रवास लांबचा आहे. लांबच्या प्रवासामध्ये जात असताना सुभद्रा काय बोलली, हे दादा, अरे आपल्याला तर खूप वेळ लागेल म्हणे जायला. म्हणे हो, आपली गाडी कशी चालते म्हणे, पण म्हणे एवढ्या लांब चाललो म्हणे, काहीतरी भजन कीर्तन, काही गाणं वगैरे, काही गोष्टी काही सांग म्हणे. भगवान कृष्ण सांगतात, ताई मला असं गोष्टी, गाणं, भजन काही येत नाही म्हणे. मग मला मारा सांगता येतात म्हणे. बापरे. सुभद्रा म्हणली, मारा का नसे ना, काय